हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हे ब्युटिफुल सम, हे सुंदर आणि सुरेख सम आहे. आता आपल्याला माहित आहे हे सम तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाहीये ना. जॉमेट्रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे का? नाही. म्हणजे हे नॉन टेक्स्च्युअल सम आहे. पण तुम्ही सांगणार आता सर आम्हाला कोणतंही नॉन टेक्स्च्युअल सम द्या, आम्ही सोडवू शकतो का? तुम्ही व्हिडिओज बघितले ना याच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये ते अप्रोच समजलंय ना, म्हणजे आता कॉन्फिडन्स वाढलाय. चला याच कॉन्फिडन्सने आपण हे सम पण सोडवूया. चला डिस्कस करूया. आता इकडे आपल्याला फिगर दिलंय आणि आपल्याला हे बघायचंय. काय दिलंय बघा. आपल्याला सांगितलंय ABCD इज अ पॅरलोग्राम, म्हणजे हे क्वाड्रिलॅटरल ABCD जे आहे, जे इकडे हायलाइट केलंय ते पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम आहे बरं का, आठवणीत ठेवा. ओके. नंतर सांगितलंय अ सर्कल पासिंग थ्रू D, A अँड B कट्स BC इन P. ओके, म्हणजे एक सर्कल आहे जे डी, ए आणि बी या तिन्ही पॉइंट्स पासून पास होत आहे आणि ते जे सर्कल आहे ते साइड बीसी ला कट करतंय ऍट पॉइंट पी. तुम्ही बोलणार हे दिसतंय आपल्याला तेच दिले आपल्याला आणि सांगितलंय की प्रूफ करा, सिद्ध करा. काय प्रूफ करायचंय? डीसी इज इक्वल टू डीपी. डीसी इज इक्वल टू डीपी आपल्याला सिद्ध करायचंय. डीसी आणि डीपी. ओके, मी नेहमी सांगितलं ना, पहिल्यांदा काय बघायचं? टू प्रूफ कडे जायचं, त्याला बघायचं. तर आपल्याला सिद्ध करायचंय की डीसी आणि डीपी इक्वल पाहिजे. आता डीसी आणि डीपी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की हे दोन्ही जे साइड्स आहेत, दोन्ही जे बाजू आहेत ते ऍक्च्युली एकाच ट्रायंगलला बिलॉंग करते. ओके, म्हणजे एका ट्रायंगल मध्ये आपल्याला दोन साइड, दोन बाजू इक्वल पाहिजेत. तर मला सांगा एका ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इक्वल कधी होणार? तुम्ही म्हणणार हो होऊ शकतं. कधी? त्यांचे जे ऑपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले पाहिजेत. म्हणजे आपण सांगतोय डीसीचं जे ऑपोजिट अँगल आहे अँगल डीपीसी आणि डीपीचं जे ऑपोजिट अँगल आहे डीसीपी, हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले पाहिजेत. म्हणजे ते सिद्ध करायचे, तेच आपलं हिंट आहे. म्हणजे या डायरेक्शनला आपल्याला विचार करावा लागेल. व्हेरी गुड. समजलं ना? हे होतं थॉट प्रोसेस. म्हणजे आता समजलं आपल्याला ते टू प्रूव्ह आणायचं म्हणजे हे आणावं लागेल. ओके, आता आपल्याकडे काय? आपल्याला दोन अँगल्स कॉन्ग्रेट प्रूव्ह करायचे. आपल्याला दोन अँगल्स कॉन्ग्रेट प्रूव्ह करायचे आहेत. म्हणजे मी सांगितलं ना नेहमी नेहमी काय सांगितलंय? एकाच अँगलला बघायचं एका वेळी. ओके, चला आपण डीपीसी ला बघूया. अँगल डीपीसी, अँगल डीपीसी हे आहे ना. ओके, अँगल डीपीसी कसं बनलंय बघा. डीपीसी म्हणजे हे जे अँगल बनलंय इकडे, हे साइड ईसी ना. ओके, हे जे साइड आहे बीपी त्याला एक्सटेंड करून बनलंय. ओके, आणि ते बीपी कशाचं साइड आहे? तुम्ही सांगणार हे जे बीपी आहे, हा या क्वाड्रिलॅटरलचं साइड आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटरलला एक्सटेंड करून ते अँगल बनलंय. ओके, क्वाड्रिलॅटरलच्या साइडला एक्सटेंड करून अँगल बनलंय. म्हणजे या क्वाड्रिलॅटरल साठी हे अँगल काय? तुम्ही सांगणार हे अँगल जे आहे ते एक्सटिरियर अँगल आहे. व्हेरी गुड, समजलं. ओके, पण हे जे क्वाड्रिलॅटरल आहे आपल्याकडे ए बी पी डी, ते क्वाड्रिलॅटरल कोणतं आहे? तुम्ही सांगणार अरे त्यांचे जे चारही व्हर्टायसेस आहेत ते सेम सर्कलवर लाय होतात. ओके, चारही व्हर्टायसेस जर एकाच सर्कलवर लाय झालं तर आपण त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणतो? ते सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण स्टार्टिंगला लिहू शकतो हे क्वाड्रिलॅटरल ए बी पी डी सायक्लिक आहे. पण मला सांगा हे सायक्लिक आहे म्हणून आपल्याला गिवन मध्ये दिलंय का? नाही. ओके, मग आपल्याला कसं कळलं? कारण हे चारही व्हर्टायसेस जे आहेत ते एकाच सर्कलवर आहेत. ते फिगर बघून समजलं आणि ते डेफिनेशन आहे ना सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं डेफिनेशन पासून आपल्याला हे समजलं की हे सायक्लिक आहे, म्हणजे रिझन लिहायचं बाय डेफिनेशन. सोपं आहे. ओके, आणि काय डिस्कस केलं? या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल साठी हे अँगल काय? तुम्ही सांगणार हे एक्सटिरियर अँगल आहे. ओके, हे एक्सटिरियर अँगल आहे म्हणजे तुम्हाला आठवतंय? हो हो, एक्सटिरियर अँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल साठी असलं तर आपण एक प्रॉपर्टी, एक थिअरम वाचलंय ना. माहित आहे काय ते? exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे एका सोप्या भाषेत म्हटलं तर काय माहितीये, हे अँगल जे आहे ते इक्वल आहे बाजू वाले का सामने वाला अँगल. बाजूला जे अँगल आहे त्याच्या समोरच्या अँगलला ते इक्वल असतात. म्हणजे हिंदी मध्ये मी बोललो तर आहे दिस अँगल इज इक्वल टू बाजू वाले का सामने वाला अँगल. व्हेरी गुड. असं
आठवणी ठेवायचं. म्हणजे तुम्ही सांगणार अँगल डीपीसी या अँगल एला इक्वल आहे. मग लिहा तिकडे दॅट अँगल डीपीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. व्हेरी गुड. पण रिझन मध्ये तुम्ही लिहिणार का बाजूवाले सामनेवाला अँगल नाही ना, ते स्टेटमेंट लिहावं लागेल. ते स्टेटमेंट लिहा. An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. आणि ते आहे आपलं रिझल्ट नंबर 1. म्हणजे आपल्याला जे फर्स्ट अँगल आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला मिळालं, इन्फॉर्मेशन मिळालं, आणि ते आहे रिझल्ट नंबर 1 मध्ये. ओके. आता दुसरा अँगल बघूया. कोणतं आहे ते? अँगल डीसीपी. ओके. चला आता अँगल डीसीपी बघा. आता अँगल डीसीपी बद्दल आपल्याला काय विचार करावा लागेल. ओके. पण तुम्ही हे अँगल बघितलं तर तुम्ही सांगणार आतापर्यंत आपल्याला एक गिवन दिलंय ना, ते आपण युज नाही केलं ना. गिवन मध्ये दिलंय ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम, ते दिलंय ना आपल्याला. ओके. म्हणजे पॅरलोग्राम आहे म्हणजे आपल्याला या अँगल सी बद्दल काय? हो 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 हो. तुम्ही सांगणार पॅरलोग्राम मध्ये ऑपोजिट अँगल्स इक्वल असतात, म्हणजे अँगल सी अँगल ए ला इक्वल आहे. मग लिहा तिकडे. म्हणजे आपण लिहिणार तिकडे अँगल ए इज इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. ब्युटिफुल. रिझन काय? ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, आणि हे आहे आपला रिझल्ट नंबर 2. म्हणजे अँगल डीपीसी जे पाहिजे होतं ते रिझल्ट नंबर 1 मध्ये आलं. अँगल डीसीबी जे पाहिजे होतं ते रिझल्ट नंबर 2 मध्ये आलं. म्हणजे या दोन्ही स्टेटमेंट्स ना बघावं लागेल. बघा, आणि या दोन्ही स्टेटमेंट मध्ये तुम्ही सांगा हो अँगल डीपीसी इक्वल टू अँगल ए, अँगल सी इक्वल टू अँगल ए. म्हणजे काय झालं? म्हणजे तुम्ही सांगणार याच्यातून आपल्याला भेटतंय काय? भेटतंय की अँगल डीपीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. व्हेरी गुड. ते लिहा. आता आपल्याला हे मिळालं कुठून? फ्रॉम 1 and 2, आणि याला द्यायचं रिझल्ट नंबर 3. म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला जे हिंट मध्ये पाहिजे होतं ते मिळालं. अँगल डीपीसी पाहिजे होतं. ओके. कॉन्ग्रुएंट टू अँगल डीसीपी पाहिजे, पण तिकडे तर अँगल सी आलाय. अरे पण बघा ना, अँगल सी आणि अँगल डीसीपी ते सेमच आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण त्याला अँगल डीसीपी असं लिहू शकतो ना. ओके. मला सांगा हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत कोणत्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल डीसीपी मध्ये. म्हणजे स्टेप्स लिहिताना ते लिहा. इन ट्रायंगल डीपीसी अँगल डीपीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डीसीपी. हे कुठून मिळालं आपल्याला? फ्रॉम रिझल्ट नंबर 3. लिहा. आता मला सांगा एका ट्रायंगल मध्ये जेव्हा दोन अँगल्स इक्वल असतात, आपण त्यांचे जे समोरचे बाजू आहेत त्यांना आपण इक्वल लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट लिहू शकतो. लिहा मग. म्हणजे आपण लिहिणार साइड डीसी इज कॉन्ग्रुएंट टू साइड डीपी. हे दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. पण याचं रिझन काय माहिती आहे ना? रिझन काय? कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आठवतंय ना? अँगल्स इक्वल आहेत म्हणजे समोरचे बाजू इक्वल असणार, ते कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. झालं. पण आपल्याला टू प्रूव्ह मध्ये ते इक्वल लिहायचंय. आता आपल्याला माहिती आहे साइड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांचं लेंथ इक्वल असणार, म्हणजे लिहायचं तिकडे ते फॉर डीसी इज इक्वल टू डीपी. आणि हे झालं आपलं प्रूफ. म्हणजे हे प्रूफ आपण सिद्ध केलंय. तुम्हाला सांगा सोपं होतं की नाही? तुम्ही सांगणार हो एकदम सोपं होतं. तेच मी सांगतोय. म्हणजे तुम्हाला स्वतःहून कसं विचार करायचं आणि ते कसं प्रूफ लिहायचं ते समजतंय ना? कॉन्फिडन्स आलाय ना? तेच मी सांगतो. सतत तेच सांगतोय की अप्रोच परफेक्ट ठेवा. अप्रोच परफेक्ट ठेवल्याने आणि ते सम्स बघितल्याने तुम्हाला हे अप्रोच करणार आणि तुम्हाला स्वतःहून सम्स प्रूव्ह करता येणार. आता कॉन्फिडन्स वाढलाय, तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुमचे जे मित्र आहेत त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे. म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. तुम्हाला तर व्हिडिओ आवडलाच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच आहे ना? नाही केलं तर आत्ता करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्च्युअल सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.